आणि गणपत गायकवाड यांचं विधान गंभीर असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। कोट्यवधी रुपये शिंदेंकडे पडलेले आहेत। गायकवाडांसह शिंदेंवर हे आरोप असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। शिंदेंकडे पैसे कसे गेले, कोणी दिले, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधलाय। गायकवाडांचं एक विधान फार गंभीर आहे। आमदार म्हणतात की माझे कोट्यवधी रुपये हे एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले आहेत। आता हे कोट्यवधी रुपये शिंदेंकडे कसे गेले, शिंदेंनी का घेतले, याला सध्याच्या भाषेमध्ये मनी लॉन्ड्रिंग म्हणतात। तर मग एकनाथ शिंदे यांच्याकडे जर असे पैसे एका आमदाराचे पडले असतील आणि तो सांगतोय, स्टेटमेंट आहे, आणि PMLA कायद्यातल्या सेक्शन 45A यानुसार असं स्टेटमेंट कोणी दिला असेल तर समोरच्या व्यक्तीला ताबडतोब अटक करून PMLA कायद्याखाली त्याला तुरुंगात टाकायचं असतं। मग ही सखोल चौकशी जी आहे, ती सखोल चौकशी जे करणार आहेत तुमचे गृहमंत्री, ती या पद्धतीनं करणार आहेत का, सांगा आम्हाला।